सर्वांचे लाडके श्री प्रवीणजी देशमुख, प्रवीणजी शिंदे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना मला अतिशय आनंद होतोय. 12 वर्षापूर्वी ज्या पदावर मी विराजमान झालो होतो त्या पदावर काम करण्याची त्यांना संधी मिळाली. योग कसे असतात बघा, जशी मला संधी पुढे काम करण्याची मिळाली तशी सरांना पण मिळाली. माझा कार्यकाल संपण्याच्या अगोदरच माझी नियुक्ती जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर झाली होती आणि सरांना सुद्धा तालुक्याच्या ओबीसी सेलचं अध्यक्षपद पदावर काम करण्याची संधी मिळाली. सामाजिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये विविध पदांवरती ज्यावेळेस काम करण्याची संधी मिळते त्यावेळेस 2 प्रश्न आपल्या समोर असतात. पहिला प्रश्न असतो रिझल्ट ओरिएंटेड काम करायचं की टीआरपी वाढवण्यासाठी काम करायचं. ज्यावेळेस तुम्ही टीआरपी वाढवायचा प्रयत्न कराल त्यावेळेस तुम्हाला रिझल्ट ओरिएंटेड काम करता येत नाही. कारण रिझल्ट ओरिएंटेड जर काम करायचं असेल तर तुम्हाला अनेक प्रकारचे संघर्ष करावे लागतात. प्रशासकीय पातळीवरती पण संघर्ष करावा लागतो आणि सामाजिक जे काही जे प्रस्थापित असतात त्यांच्याबरोबर ओघाने संघर्ष हा येतोच. मी या निमित्त सरांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना एकच सांगेन, जेवढं शक्य होईल तेवढं समतोल साधा आणि पुढील कार्य जसं सुकर होईल तसं तुम्हाला अनेक विभागांमध्ये काम करण्याच्या संधी आपोआप प्राप्त होतील. मी भीमाशंकर देवस्थानच्या वतीनं तुम्हाला या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. माझ्या ग्रामस्थांच्या वतीनं शुभेच्छा देतो. जिल्हा परिषद शाळेचा माजी शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष या नात्यानं शुभेच्छा देतो आणि जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचा माजी सदस्य या नात्यानं शुभेच्छा देतो. आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल पहिल्यांदा संधी त्याबद्दल प्रवीण व प्रेम करणारे आणि आपण सर्वच एकमेकावर प्रेम करणारे सर्वच मान्यवर उपस्थित आहे. खरं म्हणजे जसं आपण सामाजिक उत्सव म्हणा किंवा सणावारचे उत्सव साजरा करतो त्याचप्रमाणे मानवी जीवनामध्ये वर्षातून एक दिवस हा माणसाचा वाढदिवसानिमित्त हा एक उत्सवच असतो. त्या निमित्ताने आपण त्या माणसाबद्दल त्याची सामाजिक असेल, कौटुंबिक असेल, जी बांधिलकी असते त्याचा उहापोह करतो आणि निश्चितप्रमाणे सामाजिक एक परिवर्तनाची नांदी तयार होते. त्याप्रमाणे प्रवीणबद्दल जर सांगायचं ठरलं तर प्रवीण आमच्या गावचे एकदम सोज्वळ ग्रस्त. खरं म्हणजे त्यांचे आजोबा आणि मी आणि योगायोगाने आता त्यांचे नातू प्रवीणसुद्धा आम्ही सामाजिक असेल, राजकीय असेल, शैक्षणिक जीवनामधून बरोबरच काम करतोय. त्यांचे आजोबासुद्धा ग्रामपंचायती वेळेस आम्ही ते बरोबर निवडणूक असो काही असो बरोबरच काम केलेलं आहे. आत्तासुद्धा प्रवीण आणि आम्ही शाळेतसुद्धा ते आता SMCचे अध्यक्ष आहे, उत्कृष्टपणे काम करतात आणि तेच खरं सामाजिक एक चांगलं काम. ज्या मुलांच्या शिक्षणाची प्रगती, त्यांचं भौतिक काही सुविधा असतील एक चांगल्या प्रकारचं ते काम करतात. आणि आज आता अकोले तालुक्याचे बहुजनांचे ते नेते ओबीसी सेल म्हणजे बहुजनांचा तो शेत आहे आणि त्याचेसुद्धा ते अध्यक्ष आहे. आणि सुद्धा आमच्या सुगाव गावच्या अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यांच्याकडून असंच सामाजिक शैक्षणिक एक काम चांगल्या प्रकारे घडत जावं आणि त्यांना उत्स्फूर्त आपणही साथ देऊ. कारण मानवी जीवन तर आपल्या सगळ्यांनाच प्रेरणादायीच असतं आणि म्हणूनच निश्चितप्रमाणे एक वाढदिवस हा त्यांचा एक चांगला आपण साजरा करतो. त्यांचं भावी आयुष्य उज्ज्वल हो, त्यांना आरोग्यमय जावं आणि दीर्घ आयुष्य लाभो आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो आणि सांगतो. स्वभावाचे, सर्वांबरोबर हसून खेळून राहणारे असे आमचे प्रवीण सर मित्र, त्यांना सर्वांच्या उपस्थितीत मी माझ्या अखिल गुरु समाज संघटनेच्या वतीने शुभेच्छा देतो. धन्यवाद. अतिशय हसरा आणि सर्वांना सामावून घेणारा असे आपले मित्र आणि ओबीसी सेलचे अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व जमला. म्हणजे प्रथमचा आभार मानतो का आपला
माणूस याला कुठेतरी प्रोत्साहन दिलं पाहिजे. याच्यासाठी आपण नेहमी अग्रेसर राहतात. मी त्याबद्दल तुमचंही आभार. आणि माझ्या कुटुंबाच्या वतीनं, माझ्या व्यापार समाज संघटनेच्या वतीनं, रुद्रा फाउंडेशनच्या वतीनं सरांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. यांच्या अभिष्टसिद्ध सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. त्या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवर, त्यांचे मित्र, मोठा मित्रपरिवार आणि स्नेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं प्रथमतः मी स्वागत करतो. एक शुभेच्छेच्या निमित्ताने तर मित्र म्हणून आमचा बालपणापासूनचा परिचय आहे. एक गोड व्यक्तिमत्व आणि त्यातून एक समाजसेवेच्या माध्यमातून त्यांना जी संधी मिळते तिचं सोनं करण्याचं त्यांनी नक्की ठरवलेलं आहे. कारण स्वतःहून प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणं, शालेय आमच्या गावातील हायस्कूल असो, मराठी शाळा असो किंवा ग्रामपंचायत या ठिकाणी कुठल्याही पदाच्या अपेक्षेशिवाय एक मी गावाचं देणे लागतो, समाजाचं देणं लागतो या भावनेनं काम करणारे जे आमचे मित्र आहेत ते काही लॉबी सुट्टी म्हणून नाही, तर अशा पद्धतीनं ते या कामामध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. आणि त्यातूनच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या पक्षी कामामध्ये तालुक्यातून काम करण्याची संधी मिळते. ही सगळी आमच्या सर्वकारांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. तर त्यांच्याकडून उत्तम कार्य घडवून आणि चांगली सेवा समाजासाठी त्यांना देता येईल. वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. खरं तर शिंदे सरांबद्दल बोलायचं झालं तर शिंदे सरांचा माझा जास्त काही परिचय नाही, पण लांबून आम्ही बघायचं. पण एक दीड महिन्यापूर्वी सरांचा माझा अगदी जवळून परिचय झाला. तर आमदार साहेबांचे निकटवर्ती म्हणून आणि नुकतंच त्यांना ओबीसी सेलचं तालुका अध्यक्षपद आमदार साहेबांनी चांगली जबाबदारी त्यांच्यावरती टाकली आणि नक्कीच ओबीसी सेलसाठी ते खूप चांगलं काम करतील अशी मला 100% आशा आहे. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते ज्यावेळेस माझ्याबरोबर आमदार साहेबांच्या वडिलांचा वाढदिवस होता त्यावेळेस ते लवाळी या ठिकाणी आले होते. म्हणजे ते येत होते पण ते काम करून येत होते. त्यावेळेस आम्ही त्यांच्यासाठी 15 मिनिटं वेट केला. अक्षय भाऊ आमच्या पुढे गेले होते, त्यांचा सारखा फोन येत होता तर तुम्ही लवकर या लवकर या. त्यावेळेस आम्हाला तानाजी भाऊ म्हटले की आमचे प्रवीण शिंदे सर येणार आहेत, म्हणून आम्ही 15 मिनिटं थांबलो. म्हणजे त्यांचं काम सांगायचं तात्पर्य असं आहे का ते कामावरती किती प्रेम करतात. त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं तर मी माझ्या गाया घेऊन आलेलो आहे. मी म्हटलं सर तुम्हाला सर का म्हणतात, तर त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की मी सर होतो. म्हणजे त्यांचं शिक्षण इतकं चांगलं आहे की ते ओबीसी सेलसाठी खूप चांगलं काम करतील. या निमित्ताने मला तुम्हाला सांगायचं आयोग म्हणून आणि माझी बालाजी मसाले प्रोडक्शन शिंदे परिवाराकडून सचिन दादाला मनोभावे शुभेच्छा आणि त्याची वाटचाल पुढे आयुष्याची खूप मोठी व्हावी ही सगळी प्रवीण दादाला प्रवीण दादा पण माझा भाचाच आहे. दोघांना पण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वर्षापूर्वी जर झाला असतं तर ते माझे स्टाफ मेंबर राहिले असते. कारण त्यांचं शिक्षण एम ए बी एड आहे, डिस्टिंक्शन आहे आणि इंग्रजी विषय आहे. आणि मराठवाड्यामध्ये इंग्रजीवाले लोक कमी मिळतात. मी माझा अनुभव त्यांना सांगितलेला आहे. 1990 साली तिकडं मला एम ए बी एड माणूस भेटत नव्हता इंग्रजीचा, तर ते मला 400-500 रुपये द्यायचे आणि ते म्हणायचे तुमच्याकडे जर तुमचं पाहुणे जर कोणी असतील एम ए बी एड जर असेल तर कोडगाव मला आणून द्या. आणि याचं उदाहरण म्हणजे मी चंद्रकांत भुजबळला सायकलवर गेलो होतो तिकडे रेड्याला आणायला. अरे आमच्याकडं एम ए बी एडची जागा आहे, चांगलं पेमेंट आहे. 2 वेळेस त्याला नेलं पण तो काय तिथं थांबला नाही, त्याला करमलं नाही. नंतर चौधरीला आणायला गेलो सायकलवरती धामणगावला, तो पण आला नाही. त्याची ट्रॅजेडी अशी का सर मला सिनियरच्या कॉलेजच्या पोरांनी शिकवायला जमणार नाही. म्हटलं ते तुझ्यासारखं कम्युनिस्ट तूच आहे, तुला शिकवता येणार नाही सिनियरच्या कॉलेजला. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की ते खूप विद्वान आहेत, हुशार आहेत आणि फक्त ते सर नाही तर बरंच काही आहे. आताच आधीच्या वक्त्यांनी सांगितलंय की ते ओबीसी सेलचे अध्यक्ष आहेत, शाळा समितीवर काम करतात, घरी शेती पण उत्कृष्ट करतात आणि अभ्यास एकंदरीत चांगला आहे. त्यांना उज्ज्वल भवितव्य चांगलं आहे. मी माझ्या परिवाराच्या वतीने, माळीजापच्या वतीने आणि आपले तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मी त्यांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धडाडीचे नेतृत्व आणि राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये
आणि संस्कृत क्षेत्रामध्ये आणि सांप्रदायिक क्षेत्रामध्ये वाहून घेणारं असं नेतृत्व आदरणीय प्रवीणभाऊ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, इतर समाज बांधव आणि ओबीसीचे सर्व कार्यकर्ते, या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मी माझ्या सर्व ओबीसी बांधवांच्या वतीनं मी प्रवीणभाऊंना धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. वेळ इंग्लिश किंवा वेळ इंग्लिश याला किती महत्व आहे आपल्याकडे जरी नसलं तरी मराठवाड्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्याचा अनुभव मला 1983 साली आलेला आहे की मी बी एड झाल्यानंतर 2 दिवसामध्येच मला ऑर्डर मिळाली होती. याचं महत्व इतकं महत्व आहे, परंतु त्यांचा एक दुर्दैव म्हणावं लागेल की त्यांना त्यात यश आलं नाहीये, ते वाटचाल करू शकले नाही. तरी पण सुद्धा या राजकीय क्षेत्रामध्ये ते जे कार्य करतात ओबीसी साठी जो संघर्ष चालू आहे त्यांचा, या कामासाठी त्यांना मी माझ्या परिवारातर्फे शुभेच्छा देतो. या ठिकाणी आमदार साहेबांनी अचानक प्रवीणचं अध्यक्ष म्हणून नाव घोषित केलं. म्हणजे प्रवीण त्या मीटिंगला उपस्थित होता आणि अचानक अध्यक्ष म्हणून जबाबदारी साहेबांनी त्याच्यावर दिली. असं आमदार साहेबांचा प्रवीणवर असलेलं प्रेम त्या ठिकाणी आम्हाला दिसून आलं. आमचे विनायकी तुम्हाला साहेब पण या ठिकाणी आहेत, चौधरी पण आहेत. आणि म्हणजे सर तुम्ही बोललात का ते शिक्षण ज्यांचं झालेलं आहे ते सर झाले असते, परंतु आमच्या मनातून आम्हाला असं वाटतं खरोखर प्रवीण जे कार्य करतो ते या समाजाला खूप उपयुक्त आहे आणि एकदम चांगलं काम त्यांचं चालू आहे. कारण आम्ही ते अकोला जेव्हा राहतो, प्रवीणचा आमचा काही फोन असतो, या कार्यकर्त्याचं असं काम आहे, त्या कार्यक्रमाची ज्या कार्यकर्त्याची जशी अडचण आहे आणि काही कार्यकर्त्यांना त्याची मदत असते, तर अशीच मदत प्रवीणची सर्व कार्यकर्त्यांना, सर्व समाजाला हो अशी मी परमेश्वराकडे विनंती करतो. आमच्या गावच्या सर्व संस्थांच्या वतीने, माझ्या वाकचोरे परिवाराच्या वतीने, आमदार साहेबांच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने प्रवीणला खूप साऱ्या शुभेच्छा देऊ आणि थांबतो. खऱ्या अर्थानं आमची मारुती त्यांची लहान मुलगी, आमच्या सर्व कुटुंबावर या शिंदे परिवाराचं खूप प्रेम. आमचे वडील असतील, त्यांचे वडील असतील, पूर्वीपासून लहानपणापासून मित्र परिवार असायला. त्यांच्या परिवारातला आमचा हा प्रवीण त्याच्या स्वतःच्या कर्तृत्वानं आणि निर्मळ मनानं, मोकळ्या मनाचं, काय बोलायचं ते स्पष्ट बोलायचं, काही पोटात ठेवायचं नाही, झाकून लपून काही ठेवायचं नाही, असा हा स्वभाव आमच्या प्रवीणचा. तर मी आमच्या सगळ्या सुगाव ग्रामस्थांच्या वतीने त्याच्या उदंड आयुष्यास शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण. तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लांबे साहेबांच्या माध्यमातून 2019 पासून आपण सर्वजण पाहत असू, या तालुक्यामध्ये एक वेगळी विकासाची गंगा आपल्याला पाहायला मिळते बाळासाहेब दादा. आणि म्हणून या सर्व बाबींचा विचार करून प्रवीणभाऊ या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एक चांगले नेते म्हणून, ओबीसी समाजाचे नेते न राहता एक बहुजनांचे नेते म्हणून त्या ठिकाणी काम करतायत. खरं तर ओबीसी ही एक जबाबदारी त्यांच्याकडे दिलेली असेल, परंतु ते सर्व युवा पिढीला निश्चितपणे मार्गदर्शन आमच्या या राष्ट्रवादी पक्षामध्ये करत असतात. त्यांच्या शिक्षणाचा उपयोग निश्चितपणे योग्य ठिकाणी होतोय असं आम्हाला त्या ठिकाणी कायम वाटत असतं. म्हणून प्रवीण भाऊला शुभेच्छा देत असताना त्यांचं भावी आयुष्य सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं आहे, ते वेल सेटल आहे. त्यांच्या मागं त्यांची पत्नी असेल, त्यांचं नेहमीच मला सर्व डिटेल्स ते देत असतात, त्या असं झालं जसं झालं, परंतु निश्चितपणे त्या सर्व संघर्षातून ते एक पुढे आलेलं हे एक व्यक्तिमत्व आहे. खरं तर तानाजी शेठ आणि त्यांची मैत्री आम्हाला नेहमी पाहायला मिळते आणि म्हणून त्यांचं वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत असताना खरं तर मी कवी राऊत सरांच्या भाषेत द्यायच्या झाल्या तर, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये प्रवीण भाऊ सारखा, मित्र वनव्यामध्ये प्रवीण भाऊ सारखा, वाट चुकणार नाही जीवनभर कधी, वाट चुकणार नाही जीवनभर कधी, एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, प्रवीण भाऊ सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. अशा पद्धतीचं प्रवीण भाऊ आमच्यामध्ये राहतात. निश्चितपणे तुकाराम महाराजांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर, अकल्प आयुष्य व्हावे मुळा माझे सगळा हरिजन असा,
या शुभेच्छा या निमित्तानं मी डॉक्टर साहेब आपल्या सर्वांच्या वतीने देतो आणि थांबतो. रामकृष्ण. मी प्रवीण मित्र, प्रवीणच्या सर्व मित्र परिवाराचं या ठिकाणी एक आमचा जवळचा मित्र, आमचा सहकारी मित्र म्हणून सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आणि आपण सर्वजण या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी जमला त्या निमित्तानं आणि त्यांच्या कार्याबद्दल कार्य असल्यामुळेच आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात. म्हणून आपण सर्वांचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आता प्रवीणचा वाढदिवस साजरा करताना मला एक सांगायचं आहे की त्यांना आम्ही ज्यावेळेस ओबीसी संघटनेचं काम करायचो त्यावेळेस ओबीसी संघटनेमध्ये प्रवीणने ज्यावेळेस सहभाग घेतला, आम्ही आता 4-5 जण नेहमीच या प्रक्रियेमध्ये असतो, पूर्वीपासूनच असतो. आता माझं 60 वय आहे, पण मी जे वयाच्या 20व्या वर्षापासून बाळासाहेब असेल मी असेल आम्ही सर्वजण या प्रक्रियेमध्ये आहोत. परंतु प्रवीण आता आमच्यामध्ये आला, परंतु त्याचे जे विचार आहेत ते विचार आणि खोलचे विचार आता सांगितले नाही, रेणुकादासनी सांगितलं म्हणजे खोल जाण्याचे विचार आहे. आता अनेक सभांमध्ये आम्ही भाषण केली, मी पण केले, त्यांनी पण केले, पण त्यांनी जे डिटेल्समध्ये जाण्याचा त्यांचा जो अनुभव आहे तो फार वेगळ्या पद्धतीने ते मांडणी करत असतात. हीच मांडणी त्यांनी आता ज्यांना ओबीसी संघटनेचं राष्ट्रवादीकडून जे पद मिळालेलं आहे ओबीसी तालुका अध्यक्ष, ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष, पण मला त्याला एक सांगायचं आहे ओबीसी तालुका अध्यक्ष नुसतं होण्याला काही महत्व नाही. तुम्हाला अन्यायाविरुद्ध लढलं पाहिजे. तुम्हाला हे पद मिळालेलं आहे अन्यायाविरुद्ध लढण्याचं आहे, नुसतं पद सांभाळण्याचं नाही. म्हणून माझी एक त्यांना विनंती आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज असतील, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या सर्वांचे विचार घेऊन पुढे चाललेलं महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्या सर्वांना माहित आहे की त्यांनी अन्यायाविरुद्ध लढा दिलेला आहे आणि आपण त्यांचे अन्याय आहे. म्हणून आपण त्या विरुद्ध जिथे जिथे अन्याय होत असेल समाजाचं जाऊ द्या, कोणताही समाज असो, ओबीसी असो, बहुजन समाज असो, कोणताही समाज असो, ज्या ज्या ठिकाणी अन्याय होत असेल त्या त्या ठिकाणी आपण लढलं पाहिजे. पण आजकाल काय पाहतोय आपण ते करत नाही लोक. आज इतका अन्याय होत चाललेला आहे, परंतु सर्वच्या सर्व पुढारी जसेच्या तसे आहे त्या जागेवर आहेत. मला सांगायचं एकच याच्यातून सांगायचं आहे की तुम्ही एक उमेद आहे, 42 वर्ष आहे, 42 वर्षानंतर तुम्ही आताशी राजकारणामध्ये आलेला, तुम्हाला फार करण्यासारखं आहे, फार याचं पुढे जाण्यासारखं आहे. आपले विचार, आपले जे स्पष्ट विचार आहेत, सत्य विचार आहेत, त्याला कधीही तुम्ही लपून ठेवू नका. फक्त खुर्ची मिळाली, खुर्चीच्या पदासाठी लढायचं नाही. जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुम्हाला विरोध करावा लागेल. विरोध केला तरच तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला पुढे येण्याची संधी मिळेल, तुम्हाला विचार मांडण्याची संधी मिळेल आणि त्या विचारामधून तुम्हाला नेहमी तुम्हाला चांगलं कार्य करण्याची संधी मिळेल. आणि आज जनतेला चांगल्या माणसाची, चांगल्या उमेदीची आणि अन्यायाविरुद्ध वाचा फोडणाऱ्या माणसाची आज गरज आहे. प्रवीण हे काम चांगल्या पद्धतीने करू शकतो. आमच्यातला एक चांगला मित्र पुढे जावा ही आमची अपेक्षा आहे. समाजाला, प्रत्येक समाजाला त्यांनी न्याय मिळवून द्यायचं काम करावं. पुढचाही त्यांचा वाढदिवस येणार आहे. वाढदिवस का साजरा करतो हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. फक्त वाढदिवस आला म्हणून आपण यायचं आणि वाढदिवस साजरा करायचा याला महत्व नाहीये. प्रत्येक वाढदिवसाला महत्व आहे. आज त्यांचा 43वा वाढदिवस आहे तरी त्यांनी काय कार्य केले या 1 वर्षामध्ये हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. जर या 1 वर्षामध्ये आपण जर काहीच कार्य करू शकत नसेल तर त्या वाढदिवसाला काही किंमत नाही. म्हणून मला प्रवीणला एक सांगायचं आहे, पुढचा वाढदिवस तुमचा त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी साजरा कराल, त्यावेळेस तुम्हाला जे पद मिळालेलं आहे ते पद किती तुम्ही न्याय देता त्याला याची आम्ही त्यावेळेस पडताळणी केल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्ही या ठिकाणी तेच तुम्ही काय काय कार्य केले त्याच्यावर सुद्धा आम्ही बोलू. त्याकरता मला एक वडीलधारी माणूस म्हणून तुम्हाला एक सांगायचं. आता प्रवीणचा आमचा जुना संबंध आहे, नातेवाईक म्हणून एक संबंध आहे. आता त्यांचे आजोबा मारुतीराव शिंदे हे त्यांचे आजोबा मी ज्यावेळेस 20 वर्षाचा असेल किंवा 15 ते 20 वर्ष असेल तेव्हापासून त्यांचा माझा राजकीय संबंध त्यांच्या आजोबांचा. त्यामुळे त्यांच्या आजोबांनी जे संस्कार माझ्यावर केलेले, माझ्यावर संस्कार केलेले, मी त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी सामाजिक केल्या. प्रवीण काय आज उठला ना आज राजकारणामध्ये आला असं काही भाग नाहीये. त्याला वारसा मिळालेला आहे. मारुतीराव शिंदेचा फार मोठा वारसा त्यांच्या पाठीमागे मागे आहे. म्हणून त्यांच्यामध्ये हे गुण आहे. हे गुण तुम्हाला काय लगेच राजकारणात आले म्हणून मिळालेलं नाही. हे वारसाने तुमच्यामध्ये गुण आलेले आहे. पण हे गुण तुम्हाला पुढे नेण्याची अत्यंत गरज आहे. आता मी या ठिकाणी सुनील पण बसलेला आहे, सुनील देशमुख बसलेले आहे. त्याच्या वडिलांचा सुद्धा माझा अत्यंत म्हणजे मी एकदम 20 वर्षाचा असेल बा त्यावेळेस तेव्हापासून त्याच्या वडिलांचा माझा संबंध आला. मी आपण सुभाष सोसायटीचं ज्यावेळेस काम केलं तुम्हाला सांगतो याचे वडील सुनीलचे वडील सुद्धा एवढे प्रामाणिक, मी एवढा प्रामाणिक माणूस आजपर्यंत सुनील मी पाहिलेलं नाही. मी तुमच्या तोंडावर सांगतो सुनील तुमच्या वडिलांनी सुभावासाठी एवढं चांगलं काम केलेलं आहे. असंच काम प्रवीण सुद्धा सुभावामध्ये आहे. प्रवीण सुद्धा करावं अशी मी त्यांना विनंती करतो. मी सुखाचा समृद्धीचं वैचारिक
पद्धतीनं गावा ही मी प्रवेश मी प्रार्थना करतो. माझ्या वालसरा परिवाराच्या वतीनं, माझ्या उद्योग समूहाच्या वतीनं मी त्यांना भावी शुभेच्छा देतो. धन्यवाद. गोवाच्या भाषेत सांगायचं तर मारुती माळ्याचा वारसा त्यांना लाभलेला आहे. मारुती माळी म्हणजे ही सुगाव आणि अकोले परिसरातील पंचकृषीमध्ये एक दमदार नाव असलेलं एक नाव होतं आणि त्या नावापैकी ते वारसा घेऊन आले. म्हणून प्रवीण, आताच काही शिक्षक मंडळी प्रवीण बद्दल सांगितलं की प्रवीण शिक्षक झाला असता. इंग्रजीचा प्राध्यापक बऱ्याच ठिकाणी मिळते नाही आणि होत नाही, परंतु काही दृष्टी काही माणसांना जरी मिळाल्या तर काही माणसं सोडतात, काही माणसांना मिळाल्या तर ते त्यांच्या हातून हुकल्या जातात. परंतु ही सुद्धा संधी प्रवीण कोण हुकली, मी तर म्हणून हुकली नाही, किती परमेश्वराच्या नियतीमध्ये जसं होतं तसंच घडलं. आणि ती हुकल्यामुळं प्रवीण आणि प्रवीणचे सगळे बंधू आणि एक जोमाने, एक उमेदीने, एक शेती धंदा आणि व्यवसायामध्ये दमदार कामगिरी करतायत. कारण की म्हण आहे, कुणीतरी घरत्या पुरुषाच्या पाठीमाग जसं आपण म्हणतो स्त्री, तसं व्यवसायामध्ये किंवा शेतीमध्ये कुणीतरी एखादा माणूस शेतीमध्ये वाहून घेतल्याशिवाय ती शेती होत नाही. तसंच म्हणून याच्यामध्ये प्रवीणला जागा मिळाली आणि प्रवीण एक फार मोठा तसा अभ्यासू, कारण की गेली ह्या ओबीसी चळवळीमध्ये आणि समता परिषदेच्या संघटनेमध्ये आणि अनेक राजकीय पक्षांमध्ये आम्ही ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस प्रवीणचं मांडणी ही अगदी वसंतरावांनी सांगितलं तसं मुद्देसूद असते आणि अभ्यासपूर्ण असतं. जसं रेणुकादास म्हणला की एखाद्या गोष्टीची तड लावायची किंवा त्याचा विचार करायचा. जसं आपण म्हणतो पुढं जायचं का नाही, एखाद्या नदीला पूर आला किती आत जावं आणि किती नाही, परंतु तो विचार करून माणसाने त्याचं हे करावं. तसं त्याचं प्रवीणचा स्वभाव आहे की त्यामध्ये त्याचा अंत लावायचा किंवा त्याची तड लावायची, अशा प्रकारचा प्रवीणचा स्वभाव आहे. आणि आमदार साहेबांनी सुद्धा हाच त्याचा स्वभाव बघून अगदी सातत्यानं, मला तर नेहमी असतं तर तुम्ही आमदार साहेबांबरोबर, अरे म्हणतो तुमच्याच बरोबर काम करतोय मी, माझ्या योग्यतेचं काम शेती आहे, मला वेळ मिळत नाही. कारण की आमचे 4 भावांचा प्रपंच असल्यामुळं जसा तू जसा शेती करतो तसा मी पण शेतीच करतो. उरलेला वेळ माझ्या मित्रांकरता, प्रपंचाकरता, आम्हालाही नातू आले त्यामुळं आम्हाला सकाळच्या पारी सोडणं, संध्याकाळी घेणं, दुपारी उठवणं हा प्रकार आहे. आणि कुठेतरी राजकारणामध्ये माणसाने पेस निर्माण करून दिला पाहिजे दुसऱ्याला. म्हणून आमच्यासारखे थोडेसे माणसं थोडं काही काळ जरी थांबायची पाळी आली, म्हणे ना थोडं थांबलं तर आणखीन पुढे जाता येतं. म्हणून आमच्यासारख्या माणसांनी थोडं थांबलं पाहिजे किंवा मागं काही वेळेस नवीन पोरांना, नवीन उमेदीच्या पोरांना थोडं मार्गदर्शन केलं पाहिजे. या मार्गदर्शनाच्या भूमिकेमध्ये प्रवीण आमची भूमिका राहिलेली आहे. आणि प्रवीण सारखा माणूस, मी म्हणतो खरंच राष्ट्रवादी पक्षामध्ये ओबीसी सेलचा त्याला अध्यक्ष केलं, त्या अध्यक्ष करण्यामध्ये त्याचा शिक्षणाचा फार मोठा त्याला त्या पक्षाला फायदा होईल. कारण की MA BEd इंग्लिशचा माणूस आहे. मला वाटतं अशा रिटायर होऊन येण्यापेक्षा न रिटायर होणारा 40-42 वर्षाचा माणूस त्यांना बाण मिळणं पक्षाच्या दृष्टीने, जसं आता इथं बसलेले आमचे सहकारी मित्र ईश्वर आहेत, आबाळे आहेत, तिकडे डॉक्टर मोरे. खरं तर डॉक्टर मोरे आणि आता आम्ही थोडंसं थांबलं पाहिजे. डॉक्टर जसं डॉक्टरांनी बदलून घेतलं, रिटायरमेंट नाही म्हणलं, थांबलं पाहिजे. आणि थांबून बाकीच्यांना थोडासा पेस निर्माण करून किंवा बाकीच्यांना जागा दिली पाहिजे आणि त्यांना आपल्या हाताखाली तयार केलं पाहिजे. या भूमिकेमध्ये मी आहे. माझं स्वतःचं तर मत मी म्हणेल, कुणाला काय करायचं, कोणी 70 करो 80 करो, परंतु उमेदीच्या काळामध्ये, प्रवीणच्या काळामध्ये मी राजकारणात माझं वय, मी मुळात 19 वर्षाचा असल्यापासून राजकारण करतोय. त्यामुळं आता माझं 60-62 वय. त्यामुळं या वर्षामध्ये इतक्या कमी वयामध्ये राजकारणात येऊन आणि समाजकारणात येऊन मी तसं माळी समाजाचं काम केलं, राष्ट्रवादीचं पहिल्यापासूनच काम करतो. आदरणीय शरद पवार, भुजबळ साहेबांच्या खांद्याला खांदा लावून जसं काम करतात तसा मी या तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचं काम करत होतो आणि करतोय. आणि त्याच विचारधाराबरोबर मी आहे. कारण की
आम्हाला बऱ्याच ठिकाणी माळी समाजाचा मी एक घटक ज्या कुळीतून जन्माला आलो म्हणून त्या समाजासाठी, ओबीसी समाजासाठी आणि महात्मा फुले समता परिषद जी भुजबळ साहेबांनी स्थापन केली, त्या भुजबळ साहेबांच्या याच्या निमित्त आम्हाला काम करावं लागतं. जरी काही नवीन पोरं असते तर त्यांना आम्ही आता संधी देतोय आणि त्यांनाही या राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये वाव मिळाला पाहिजे म्हणून प्रवीण सारखा माणूस आणि त्याचा आज 42वा वाढदिवस आहे म्हणून आपण सर्व बऱ्याच गावचे आणि एक इथं सुनील पण बसलेला आहे. खरं तर सुनीलच्या गावचाच तो माणूस आहे. सुगावकरांचा वाढदिवस करण्याचा खरं तर मान तुमचा होता तुमच्या गावात, परंतु काही कारणास्तव आज त्यांच्या कुटुंबामध्ये दुःखद घटना झाली आणि त्यांच्याच वास्तूमध्ये आज आपण शेकेवाडी इथं त्यांचा वाढदिवस साजरा करतो. याचं लिडिंग जसं सोमनाथने मला फार अगदी सकाळीच तसा मी त्याला 9 वाजता कोंडीबा महातू शिंदे यांचं जाण्याचं वय नव्हतं, परंतु अल्पशा आजारानं त्यांचा या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला आणि आमचं सर्वांचं मत होतं का हा वाटतं आपण पुढच्या वर्षी करू, परंतु शेकेवाडी, माळीजा, सुगाव विशेषतः आमचे ग्राउंड लेव्हलवर माझे जे सर्वात महत्त्वाचे जिवलग सहकारी आहे प्रशांतजी शिंदे, अमोलजी शिंदे, राजेंद्रजी उकिरडे, भाऊसाहेबजी शिंदे, संकेतजी शिंदे आणि त्याच पद्धतीने आमचे मामा, आमचे मार्गदर्शक सोमनाथजी बाळासराव विनंती केली की काही नाही आपण काय करूया, चहा पाण्याचा छोटासा कार्यक्रमानिमित्त आपण या ठिकाणी हा छोटासा वाढदिवस करूया. त्या दृष्टीने आम्ही साधारणतः दुपारी 3 वाजता नियोजन केलं आणि मी सगळ्यांना विनम्रपणे सांगतो या ठिकाणची गर्दी फक्त 1 तासाची आहे आणि मी हे सगळं माझ्या जीवाभावाचे आणि ज्यांनी ज्यांनी जे मनोगत व्यक्त केलं आहे अजिबात एक्झॅगरेशन नाही, त्यांनी वस्तुस्थितीच सांगितलेली आहे. आणि या ठिकाणी मला जर सांगायचं झालं तर आज या ठिकाणी जर विचार केला तर गाव पातळीवर राजकारणात माझे आजोबा सध्या श्री मारुती रामचंद्रजी शिंदे, त्यांचे सहकारी निवृत्ती बाबाजी देशमुख यांची पिढी मी पाहिलेली. त्यांचा तो बाणा आणि गावात वागताना त्यांचा जो आदर होता आणि एखादा प्रश्न सोडवण्याची जी त्यांची ताकद होती त्यांच्या शब्दाच्या पुढे कोणी नव्हतं. एकदम कणकर स्वभाव, डोळे टाईट केले का आम्ही एका कोपऱ्यात, आजोबांनी जर ते डोळे असे मोठे केले का आम्ही एका कोपऱ्यातच, असं त्यांनी आम्हाला संस्कार दिले. सोसायटीचे चेअरमन राहिले, त्या काळात त्यांची शिक्षणाच्या प्रतीची प्रवृत्ती होती. आज जे महात्मा फुले विद्यालय आहे त्या ठिकाणी ते सोसायटीचे व्हाईस चेअरमन असताना तर त्या ठिकाणी तो ठराव केला आणि ती महात्मा फुले विद्यालयाची जागा आहे नाममात्र किमतीवर ती जागा शाळेच्या नावावर केली या ठिकाणी आहे. त्यामुळे त्यांना शिक्षणाचा फार आदर होता. त्यानंतर जर आपलं बोलायचं झालं तर त्यानंतर माझी आई, दुर्दैवानं मी या ठिकाणी सांगू शकतो की कोरोनाच्या काळामध्ये आम्ही त्यांना गमावलं. फार प्रयत्न केले परंतु आम्हाला यश आलं नाही आणि त्या ठिकाणी कोरोनाच्या पिरियडमध्ये आम्ही आमची मातृतुल्य जी सावली होती ती गमावली आणि त्या ठिकाणी. परंतु मला एक सांगायचे, माझे वडील भाऊसाहेबजी शिंदे आणि माझी आई आणि माझे आजोबा यांनी जे संस्कार दिले ना ते संस्कार आणि माझे जे जिल्हा परिषद शाळेचे जे प्राथमिक शाळेचे जे शिक्षक होते सुधाकरजी सकाराम शेटे यांनी माझ्या रक्तामध्ये जे बीज रोवलं ना त्याच्यातून माझ्या याच्यामध्ये सत्य आणि सत्यच निघतं. ते एवढे खोल रुजलेले की मला त्या ठिकाणी भाषण करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्या ठिकाणी महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज भाषणाच्या स्पर्धेत तेव्हापासून मी असायचं. आणि एकदा असं झालं की झाशीची राणीचं भाषण द्यायचं, कोणीच मुलगी तयार होईना. ते भाषण करण्यासाठी कोणतीच मुलगी तयार होणार. मग आमचे शेटे सर म्हटले प्रवीण शिंदे तूच झाशीची राणी. आणि त्या ठिकाणी झाशीच्या राणीचं मी भाषण दिलं. सांगायचं काय का त्यांचा जिव्हाळा आणि त्यांचं प्रेम याच्यातून मी घडत गेलो. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला जर सांगायचं झालं तर माझ्या आयुष्यात फार दुःखद प्रसंग आलेले. या ठिकाणचे सुगावचे ग्रामस्थ बऱ्याच ठिकाणी उपस्थित आहे. माझ्या आयुष्यात फार वाईट प्रसंग आलेले, परंतु मला असलेला माझे जे ज्येष्ठ बंधू आहे सचिनजी शिंदे, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण त्यांनी माझ्या दुःखाच्या परिस्थितीमध्ये आणि फार मी थोडा तसा तडकाच स्वभावाने भाऊ जरी असलो तरी मी आज त्यांच्या समोर बोलतो. आमची कायमच असं त्याच्यावरून थोडंसं असंच पाहिजे तसंच पाहिजे. परंतु तुम्हाला मी आज प्रामाणिकपणे सांगतो की त्यांनी माझ्या पडत्या काळामध्ये मला इतकी साथ दिलेली आहे की मी आयुष्यभर ती विसरणार नाही.
अगदी माझ्या सर्व्हिसमध्ये जर बोलायचं झालं या शिक्षणाचा या ठिकाणी उल्लेख केला तर त्यांनी इतके आतोनात प्रयत्न केले. रयत शिक्षण संस्थेमधली देवठांची माझी बोगस ऑर्डर आज घरी पडलेली, त्या ठिकाणी पैसे भरलेले होते. पण माझं सुद्धा एवढं चांगलं की माझे ते कुठलेच पैसे कुठे जे बुडले नाही. एकदम कष्टकरी वर्गातून आलो होतो. अगदी पुण्याच्या भोसरीच्या ठिकाणी मी 2 वर्ष शिकवलं, मॉडर्न हायस्कूलला शिकवलं. अगदी आमचे सरपंच साहेब इथं बसलेले, आम्ही महात्मा फुले विद्यालयामध्येही भरपूर प्रयत्न केले. पण माझं त्या ठिकाणी काय असन ते असन, त्यांनी मला 2 वर्ष खेळवलं. कदाचित माझं वशिला नसेल, त्यामुळं मी त्यांना म्हटलं होतं. परंतु त्या ठिकाणी माझं दुर्दैव का त्या ठिकाणी मी त्या शाळेत रुजू होऊ शकलो नाही. परंतु मी थांबलो नाही. आमच्या कुटुंबात जो शेतकरी वसा होता, कष्ट करायचे, मी अजिबात न डगमगता आम्ही शेतीमध्ये शून्यातून मी म्हटलं तरी चालेल, या ठिकाणी गावचे सर्व ग्रामस्थ ते सांगतील, अगदी शून्यातून आम्ही ती झेप घेतलेली आहे. आणि नक्की आम्हाला त्याचा अहंकार नाही पण अभिमानी. कारण आज आमचे बंधू आज हिंदुस्तान डीलरच्या अकोला तालुक्यातले डीलर आहे. त्याचबरोबर एक 40-45 कॅनची आम्ही डेअरी चालवतो. त्याचबरोबर माझा छोटासा घरी व्यवसाय आहे. हे जे इथं इमारत आहे ही मी भाड्याने दिलेली. सांगायचं तात्पर्य काय की कष्ट केलं आणि न्यायाच्या मार्गावर चाललं तर तुम्हाला काहीच कमी पडत नाही. आणि राजकारणाचा वारसा होता, परंतु मी शिक्षण क्षेत्रात असल्यामुळं मी थोडा तडक व्यक्तिमत्वाचा माणूस होतो आणि राजकारण पाहत होतो. अगदी चीड तयार व्हायची, या तालुक्याला विकास कसा पाहिजे, काय कसं पाहिजे. आणि एक दिवस तानाजी देशमुख आणि आमचे संमित्र अक्षयजी आभाळे आणि ईश्वरजी वागचोरे यांची आमची काही कामानिमित्त एक गावात भेट झाली. आणि तानाजी शेठ आम्हाला म्हटले की सर तुम्ही राजकारणात आले तर बरं होईल. नाही म्हटलं, माझा राजकारणापेक्षा नाही, मी ते चालणारच नाही. आणि आजही मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो अक्षय भाऊ, मी खरंच राजकारणाचं म्हणजे राजकारणाच्या याच्यामध्ये मला करमत नाही. परंतु काय आहे की तुम्ही जसं म्हणतात तसं आज मी स्पष्टपणे सांगतो, पदाधिकारी असलो परंतु मी तुम्हाला नम्रपणे या ठिकाणी सांगतो, प्रत्येकजण ही लोकशाही, आपण प्रत्येक या तालुक्यातील प्रत्येक पुढाऱ्याचा आदर करतो. सन्माननीय श्रद्धेय मधुकररावजी पिचड साहेब यांचाही आदर आहे, त्याच पद्धतीने सन्माननीय वैभव. परंतु मी माझ्या जन्मापासून मी कधीच माझी जात पाहिली नाही, कधीच माझी जात पाहिली नाही. माझ्याबरोबर माझे भाऊ असतील, माझे आजोबा असतील, आमचे सगळे जे मित्र असतील, हे सगळे बहुजनांचे, आमचे तर आहेच आहे. त्याचबरोबर मराठा समाजाचे आम्हाला भरपूर असे मित्र लाभलेले. आणि मी या ठिकाणी नमूद करतो, सुगाव गावच्या ग्रामपंचायतीमध्ये अचानक माझ्या मिसेसचा अर्ज भरण्यात आला, सर्वांची संमती आली. त्यावेळी जरांगे पाटील यांचं आंदोलन फार वेळेचे होतं, एकदम ते त्याला अंत्यवस्थ होते. भुजबळ साहेबांचंही आंदोलन त्या ठिकाणी होतं, चालू होतं. आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीत निवडणूक लागली आणि थोडं भावनिक वातावरण तयार झालं गावामध्ये. मी कुणालाच दोष देत नाही, परंतु माझा पॅनलने माझ्या विरोधात केला त्यावेळेस. परंतु माझे मत, हक्काचे मत त्या गावामध्ये होते 180. त्या 180 पैकी विराज डॉक्टरांची मिसेस अमृता शिंदे माझ्या विरोधात उभी होती. माझं मत स्पष्ट आहे, मला त्यांनी 90-50% मतं त्यांना मिळाली, मला मिळाली. परंतु मला मिळालेल्या 460 मतांपैकी जवळजवळ 350 मतं माझ्या बाकीचे माझ्या समाजात होतेच, परंतु 350 मतं हे बहुजनांचे मराठ्यांचे होते. मी कधीच उठू शकणार नाही. आणि माझ्या राष्ट्रातही मी सांगतो, आपण पाहिलं असं गेस्ट हाऊस आपण मी परखड मत मांडलं होतं. बाबासाहेबांनी राज्यघटना तयार केली, 340, 341, 342 कलमानुसार प्रत्येकाला आरक्षण दिलेलं आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार, मागण्या मांडण्याचा अधिकार आहे. हे जरांगे पाटील असतील, भुजबळ साहेब असतील किंवा अजून कोणी असतील. परंतु तुम्ही आम्ही आमच्या ओबीसी, मराठा, हिंदू, मुस्लिम हा अजिबात भेद मानता कामा नाही. आपल्याला बाबासाहेबांनी, शिवछत्रपतींनी आणि महात्मा फुलेंनी जो मानवतावादाचा वसा दिलेला आहे. आपण जे काय म्हणतो, सर्वात महत्वाचं छत्रपतीचं नाव का घेतो आपण, महात्मा फुलेंचं नाव का घेतो, राजर्षी शाहू महाराजांचं नाव का घेतो. दे आर ब्रँड. त्यानंतर ब्रँड तयार झाले का? या माणसानंतर संत गाडगेबाबा असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, सावित्रीबाई असतील, अहिल्याबाई होळकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, यानंतर ब्रँड तयार झाला का? होणारच नाही. आणि मी काय मत सांगतो, होतो या ठिकाणी आदरणीय मेत्र सर या ठिकाणी नाही आहे, सोमनाथजी बाळासाहेब होते. मी त्या राज्यस्तरीय अधिवेशनात स्पष्ट बोललो होतो, सगळ्यात महत्वाचं आपण हे विचारवंत आहे ना, तुम्ही डीजे लावता ठीक आहे, प्रत्येकाचा आनंद घेण्याचा अधिकार आहे. पण माझं स्पष्ट मत आहे, तुम्ही हे विचारवंत आहे, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, आंबेडकर, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, राजर्षी शाहू महाराज यांना तुम्ही डोक्यावर घेऊन नाचू नका, यांना तुम्ही डोक्यात घेऊन नाचा. यांचे विचार तुम्ही डोक्यात घ्या
तुम्ही एकमेकाबद्दल अजिबातही तुझ्याभाव करणार नाही. आणि मी जरी ओबीसीच्या वेळेत आंदोलन केलं असेल तर आज या ठिकाणी मी सर्वांना सांगू इच्छितो, मी दोन्ही समाजामध्ये वाद लागल आणि दोन्ही समाजामध्ये एकमेकाचा तेढ निर्माण होईल असंच कधीच बोललो नाही. मी कधीच बोललो, परंतु ओबीसीचे जे हक्क आहे मी आजही म्हणतो, मी आजही सांगतोय, ज्या ठिकाणी कुणबी सर्टिफिकेट आहे, हे मी ऑन कॅमेरा त्यावेळेस बोललेलो आहे, ज्यांचं कुणबी सर्टिफिकेट आहे ओरिजिनल त्यांना तुम्ही कुणीच डावलू शकत नाही, त्यांना तो अधिकार आहे. ओबीसी कुणबी सर्टिफिकेट नाही. आमची मागणी फक्त काय होती त्यावेळेस, का त्या ठिकाणी सरकारने कुणाच्याही आरक्षणात हक्क न लावता एकमेकाचा वाद नव्हता, मी त्या ठिकाणी स्पष्ट मांडलो होतो. सपोज जर आता आरक्षण सपोज जर 27% असेल, या ठिकाणी सुगाव गावच्या सरपंच अनुप्रिताजी शिंदे या ठिकाणी यांचं आगमन झालेलं आहे, मी या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो. तर हे सगळ्यांना लोकशाहीमध्ये मागण्याचा अधिकार आहे. तेव्हा तुम्ही गावागावात कार्यकर्त्यात हा ओबीसी हा मराठा अजिबात देखायचं नाही. प्रत्येकाने प्रत्येकाचं लोकशाहीमध्ये अधिकार मानायचा आहे. आणि मी इंग्रजीमध्ये काय मत सांगतो, सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन लॉज. सुप्रीम कोर्ट हे निर्णय देण्याचं सर्वात शेवटचं अधिकार क्षेत्र आहे. तुम्ही आम्ही कोणी काही म्हणत असतो, तिथं सुप्रीम कोर्टाचा निकाल दिलेला आहे, आपल्याला तो सर्वांना बंधनकारक असतो. त्यामुळे तुम्ही आम्ही एकमेकात बरोबर या गावगाड्यात गुण्यागोविंदाने राहू, एकमेकांच्या विचाराशी सहमत होऊ आणि आदर्श पुरुषांचे विचार जाऊन आपण या ठिकाणी तालुक्याची प्रगती करू. आज या ठिकाणी माझ्यावर प्रेम करणारा हा सर्व परिवार विजय जे आहे या ठिकाणी उपस्थित आहे. कृपा करून माझं अनावधानानं जर कुणाचं नाव असलं असेल तर मी माफी मागतो, परंतु या सर्वांनी या ठिकाणी या आजचा दिवस हा माझा इतका सुंदर केला. अगदी 1 तासात हे नियोजन झालं आणि सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले. सर्व सन्मान्य व्यासपीठ, त्याचबरोबर सर्व सामान्य उपस्थित असलेले सर्व माझे मित्रपरिवार यांचं मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांना विनंती करतो का आपण या ठिकाणी थोडासा अल्पहार केल्यानंतर जायचं. आता या ठिकाणी श्री प्रवीण शिंदे यांचा फोन आला तर वहिनी आज वाढदिवसानिमित्त आपल्याला छोटेखानी कार्यक्रम करायचा आहे. धीर भावजाईचं नाते इथं पक्ष आणि राजकारण हे गौण आहे, शून्य आहे. धीर भावजाईचं नातं कसं असतं, एकमेकांच्या बरोबर राहून एकमेकांचा चेष्टा मस्करी करून एक प्रेमाचं नातं असतं. तसंच प्रवीण भाऊनी आज या ठिकाणी मला सांगायला अभिमान वाटतो की राजकारणाची सुरुवात करत असताना शून्यातून त्यांनी त्यांचं विश्व उभं केलेलं आहे. त्यांच्या पाठीमागं फार मोठा काही राजकीय वारसा नसताना सुद्धा आज ते अकोला तालुका काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी पक्षाचे ओबीसी सेलचे अध्यक्ष आहेत आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीनं ते काम करत आहेत. एका पक्षाचं जरी असलं तरी वेळेकाळेला गावातून कोणीही हाक मारली तरी ते नेहमीच पटकन तत्परतेनं धावून जात असतात. त्यांचा अजून एक गुण म्हणजे त्यांचा व्यासंग. त्यांच्या भाषणातून ते नेहमीच आपल्या वैचारिक प्रगल्भतेची जाणीव करून देत असतात. त्यांच्या भाषणामध्ये विविध कविता, विविध सुविचार यांची पेरणी असते. आणि जेव्हा आता प्रगल्भ माणूस आमच्या जिल्हा परिषद शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीला लागतो, अध्यक्ष म्हणून लागतो, तेव्हा शालेय व्यवस्थापन समिती सुद्धा त्यांचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने करत असते. सर्व प्रकारच्या विषयांची जाण, माणुसकीची त्यांना ओढ आणि त्याचबरोबर सर्व प्रकारच्या सामाजिक घटकांची त्यांना जाणीव, या सगळ्यातून त्यांनी त्यांचं व्यक्तिमत्व फुलवलेलं आहे आणि राजकीय जीवनाची सुरुवात केलेली आहे. आमच्या सर्वांच्या, शिंदे कुटुंबियांच्या, सुगाव ग्रामस्थांच्या, सुगाव ग्रामपंचायतच्या, सुगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या, प्रवरा दूध डेअरीच्या आणि त्याचबरोबर आम्हा सर्व वहिनी लोकांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेतच. त्यांनी त्यांचा राजकीय वारसा यापुढे असाच जोमाने न्यावा. आमची काही मदत लागली तर ती करण्यास आम्ही सर्वजणच कटिबद्ध आहोत. अशा आमच्या हरवणारी दिरास या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करते आणि त्यांना अगस्ती चरणी शतायुषी मिळावं, आयुष्य मिळावं अशी प्रार्थना करते.